ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय. मार्तंड विजय म्हणजेच खंडोबरायाविषयी अधिक माहिती आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. आजचा अध्याय 5वा. मार्तंड विजयाचे सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सरस्वतीला व गुरुला नमस्कार करून म्हाळसावरती मार्तंडाला म्हणते की, हे स्वामी, तू विश्वाचा करता धरता व संहारता आहेस. ज्याला तू जवळ घेतोस त्याला यमसुद्धा नमस्कार करतो. त्यांची पापे नामस्मरणाने जळून गेलेली असतात. तुझ्या नावाची थोरवी वर्णन करताना वेद थकले. 1000 मुखांच्या शेषांचा तर जिव्हा लाटल्या फाटल्या. ब्रह्मदेव दमून गेला तर माझ्यासारखा एक शुद्ध कवी काय करणार, काय गाणार. ब्रह्मदेवाने 4 मुखांनी वेद गायले. 6 शास्त्रे वाद करून थकली. 18 पुराणे व उपपुराणे तुझ्या नावाने पोवाडे तर सतत गातच आहेत. अशा वेळी माझी प्राकृत भाषा कशी बरे पुरी पडेल. पण पंडिताच्या घरचा पोपट वादसंवाद फक्त ऐकून म्हणजे अर्थ न कळता ते शब्द जशाच तसे जेव्हा उच्चारतो तेव्हा त्या पंडिताला केवढा तरी आनंद होत असतो. अगदी तसाच हे देवा मार्तंडा, तू निजादासांचा अभिमानी आहेस. ज्याची जात कुळ शिक्षण असे काहीही न पाहता दासाला काहीच कमी पडू देत नाहीत. दासांची वेडीवाकडी भाषा ऐकताच तुला फार मोठा आनंद होतो. जसे तान्हुल्याचे बोपडे बोल ऐकून माता मनात सुकवते तसा तू सुकवतोस. माझी स्तुती म्हणजे जणू सूर्याला काडवातीने ओळखण्यासारखी नाही, तर ओंजळभर पाण्याने समुद्राला अर्घ्य देण्यासारखी आहे. धर्मपुत्रांना कैलास दर्शन, वैकुंठातील भगवंताचा निरोप घेऊन ते 7ही धर्मपुत्र आकाशमार्गाने झेपावले. ते पक्ष्यांप्रमाणे उड्डाण करून कैलास पर्वताच्या परिसरापाशी येऊन उतरले. दुरूनच तो पर्वत त्या 7ही जणांनी पाहिला. तेव्हा त्यांचा शुभ्रधवल चमचमणारा तेजस्वी हा हजारो सूर्याप्रमाणे प्रकाश बघून दिपून जाऊन त्यांचे डोळे पटकन मिटले. मनोमनी शिवांचा पंचाक्षरी मंत्राचा त्यांनी जप केला. तेव्हा कुठे त्यांच्या बुद्धीत प्रकाश पडला आणि त्यांची स्तुती करून दिव्य दृष्टी मागितली. ती प्राप्त होताच त्यांनी कैलास अगदी निरखून पाहिला. त्यावर चंद्रकांत मण्यांच्या मोठमोठ्या शिळा होत्या. सर्वत्र जणू काही कापराचे चूर्ण उधळले आहे की काय असा भास होत होता. मोत्यांच्या चुरा अगर चांदीचा लेप केला आहे आणि नाहीतर मलई चंदनाने लिपला की काय असेही त्यांना वाटले. त्या तेजाला अमृताची उपमा द्यावी की गाईच्या दुधाची उपमा द्यावी हे देखील त्यांना कळेना. पर्वतावर रानटी हत्तींचे कळप क्रीडा करत होते. घोडे वायुवेगाने धावत असून सर्वत्र चांदण्यांसारखा शीतल असा लखलखीत प्रकाश पसरला होता. कल्पवृक्षांची घनदाट राई असून जागोजागी अमृताचे तलाव होते. चंद्रकांत शिळाच्या घडीवर पायऱ्या असून त्या मार्गावर कस्तुरी मृगांच्या जोड्या बागडत होत्या. धोत्राच्या फुलांसारखा पर्वताचा आकार असून चढवायच्या वाटेवर ठिकठिकाणी विश्रांती घेण्यासाठी स्थाने होती. आंबे, चंदन, कदंब, देवदार, अशोक, बेल, मंदार, चाफा, पिंपळ, वड, चिंचा, खिरणी, महारोग अशा फळझाडांची दाटी होती. ताड, जायफळ, आवळी, रेवडी, बिब्बा, उंबर असे वृक्ष बहरून डोलत होते. एवढंच नाही, नाना तऱ्हेची फळे, फुले, औषधी, सुगंधी झाडे, रुद्राक्ष वृक्ष यांची तिथे रेलसेल होती. त्याशिवाय निरगुडी, करवंद अशी झुडपे तर अमर्याद अशी होती. अनेक जातीचे प्राणी निर्भय होऊन फिरत होते. हजारो जातींचे पक्षी इकडून तिकडे उडत होते. ऋषी पर्वतारोहण करतात अशी सर्व शोभा पाहून स्मितीत झालेल्या धर्मपुत्रांनी पर्वतावर चढण्यास आरंभ केला. वाटेवर फोफळीची पुष्कळशी उंच झाडे असून ती सुपाऱ्यांनी लगडलेली होती. नारळी, पानवेली, कंकोळवेली, आंबराया होत्या. चंदन वृक्षाची बने होती. त्यांना महासर्याचा विळखा पडला असल्यामुळे ते पशुपती शिवाप्रमाणे शोभून दिसत होते. हत्तींनी सुगंधी वृक्षांची मोडतोड केल्यामुळे वातावरणात एक मिश्र सुगंध भरून राहिला होता.
पुढे जाताना त्यांना पार्वतीच्या सख्या फुले वेचताना दिसल्या. अनेक मुनिकन्या प्राजक्ताच्या झाडाखाली खेळत होत्या. अनेक शिव उपासक गुहातून साधना करत होते. काही वनस्पतीमधून प्रकाश पसरला होता. हरिणी भुलून जाऊन धावत होत्या. पारधी सावजाच्या मार्गावर चाहूल घेत जाताना दिसत होते. कामधेनूचे कळप गवत खात भटकत होते. त्यात अनेक चित्रविचित्र रंगाच्या गायी देखील होत्या. पण पुढे मात्र अतिशय घनदाट असे पांढरे शुभ्र तेज आढळले व नेत्र दिपून गेल्यामुळे मार्ग उमगेना. तेव्हा त्यांनी पुन्हा शिवस्मरण करून मनात शिवपंचाक्षरी मंत्र जपायास आरंभ केला. त्या क्षणी ते सर्व तेज वितळले व त्यांच्या नजरेपुढे दृश्य स्पष्ट झाले. समोर भोगवती नावाचे शंकराचे वसतिस्थान होते. ते हजारो सूर्यासारखे लखलखत होते. ऋषींनी जागच्या जागी साष्टांग नमस्कार केला व दर्शन देण्याविषयी शिवाची प्रार्थना केली आणि पुढे चालू लागले. मार्गावरून ब्राह्मण ये-जा करत होते. दोन्ही बाजूंना बागा होत्या. अनेक गण हत्तीवरून घोड्यांवरून बसून चालले होते. पुष्कळ पायी देखील जात होते. नगराला लागून त्यांना तटबंदी दिसली. त्या तटावरील चौक्या पहारे दिसले. तसेच नगरातील इमारतींचे गगनचुंबी कळस दृष्टीस पडले. त्यांनी मुख्य महाद्वारावरील गणांना भेटून शिवदर्शनाची इच्छा प्रगट केली. ब्राह्मणांचा नगरात प्रवेश. तेव्हा शिवगणांना प्रमुखाने एका गणास बोलवले. या ऋषींना शिवसभेत नेण्याची आज्ञा करून सोबत पाठवून दिले. ऋषींनी महाद्वारील गणपतीला नमन केले व ते पुढे निघाले. पुढे काय झाले हे बघण्यासाठी मार्तंड विजय संपूर्ण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.